हाय हॅलो नमस्कार. एकादशी निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सुरुवातीला. तर आज एकादशी आहे आणि एकादशी असल्यामुळे शाबू भगर उपवासाचे पदार्थ तर होतच असतात. आदिवासाठी सुद्धा मला शाबू बनवायचा होता. तर त्यासाठी शेंगदाणे छान असे भाजून घेतले आणि कढई तापाय ठेवली होती. थोडंसं 2 चमचे तेल टाकलं आणि तेल छान गरम झाले की त्यात जो शाबू होता तो थोडा शाबू टाकला त्याच्यामध्ये आणि तेलामध्ये छान असा शाबू ते परतून घेतला. आदिवासाठी मिठाचा शाबू बनवायचा होता. मी तिखट नाही बनवला, त्याला मिठाचा शाबू आवडतो तर मिठाचा शाबू बनवण्यासाठी घेतला होता. आणि त्यात जे शेंगदाण्याचं वाटण केलं होतं ते वाटण टाकलं त्याच्यामध्ये. शेंगदाण्याचं आबडधोबड असं कूट वाटलं होतं मी वाटण, तर ते कूट टाकलं त्याच्यात. आणि लहान मुलांना असं वेगवेगळे पदार्थ रोज खायला दिले ना तर भारी वाटतं त्यांना सुद्धा, आणि खाण्यातसुद्धा चव बदलली की एक छान वाटतं त्यांना. तर आदिवासला जेव्हा माझा एकादशी उपवास जे काय असेल ना त्यावेळेस मी नेहमी आदिवाससाठी असा मिठाचा वगैरे शाबू बनवत असते. तर वरनं थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि ते सगळं एकजीव करून घेतलं. शाबू, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ तेलामध्ये छान असं एकजीव करून घेतलं. आणि त्यानंतर आदिवासच्या आजीनं हे उपवासाच्या पापड्या दिल्या होत्या, तर ते सुद्धा थोड्याशा तळल्या होत्या. तर आजचा सकाळचा नाश्ता आजीचा होता शाबू, म्हणजे मिठाचा शाबू बनवला होता सकाळच्या नाश्त्यासाठी. तर तुम्हाला हा छोटासा शॉर्ट व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि परत एकदा सगळ्यांना एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा. तर चला भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.